सो देअर इज स्कॅम गोईंग इन कॉर्पोरेट कल्चर. तर तो स्कॅम काय मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही जॉब शोधायला जाता मार्केटमध्ये, अप्लाय करता, तुम्हाला एचआरचा कॉल येतो आणि एचआर विचारतो की तुमचा नोटीस पिरियड किती. तुम्ही म्हणता 60 डेज. तर तो म्हणतो तुम्ही निगोशिएट करू शकता का तुमच्या एचआरला किंवा तुमच्या मॅनेजरला विचारून की 15 डेज किंवा 30 डेज होऊ शकतो का. तर तेच एचआर लोक आहेत, जेव्हा त्यांना एखाद्या एम्प्लॉईला रिलीज करायची वेळ येते, तेव्हा ते म्हणतात यू हॅव टू सर्व युअर नोटीस पिरियड, दिस इज कॉर्पोरेट पॉलिसी. म्हणजे ही पॉलिसी जेव्हा रिक्रूट करताना कुठे जाते. हां, रिलीज करताना ही पॉलिसी तुम्हाला आठवते, पण रिक्रूट करताना ही पॉलिसी तुम्हाला आठवत नाही. तुम्ही सेम एचआर आहात. ह्यामुळे ॲब्स्कॉन्डिंगचे जे प्रकार वाढतात ते ह्याच्यामुळेच वाढतात. कोणाला कंपनी सोडून जायची इच्छा नसते, ॲब्स्कॉन्ड करायची इच्छा नसते एचआरच्या प्रेशरमुळे. कारण ते सरळ सरळ म्हणतात की जर तुम्ही 15 दिवसामध्ये नाही जॉईन केलं तर वी कॅन नॉट डू एनिथिंग इन दॅट. सो हा एचआरचा दोगलेपणा आहे असं मला वाटतं. तो हा स्कॅम बंद करा यार प्लीज.